सांगली यांची कारवाई। गांजा माल विक्री करणारे 2 आरोपी जेरबंद। 968 ग्रॅम गांजा जप्त। माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी अंमली पदार्थ तस्करी, विक्री, वाटप व वितरण करणारे इसमांवर कारवाई करण्यासाठी त्यांचे अधीनस्थ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे विशेष पथक स्थापन करण्यात आलेले आहे। नमूद पथक मिळालेल्या बातमीप्रमाणे मिरज येथील अभावली कब्रस्तानचे मेन गेट समोर दर्गा कॉर्नरचे पूर्वेस माळी गल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा लावून थांबले असता थोड्या वेळाने इसम नामे रियाज मेहबूब सारवान व हा ॲक्टिवा मोपेडवरून दर्गा समोरून अभावली कब्रस्तानच्या गेट जवळून येऊन थांबला व त्यानंतर थोड्या वेळाने एक इसम पिशवी घेऊन अभावली कब्रस्तानचे मेन गेट समोर येऊन रियाज सारवान याच्याशी बोलत थांबला। रियाज सारवान याने त्याच्याकडील रोख रक्कम त्यास देऊन त्याच्याकडील पिशवी घेऊन मोपेड गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवली। तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व त्यांच्या पथकाने सदर इसमांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नावगाव विचारता त्यांनी त्यांची नावे रियाज मेहबूब सारवान वय 42 राहणार मंगल टॉकीज समोर लोणार गल्ली मिरज, अमन अक्रम जमादार व 21 वर्ष राहणार खाजा वस्ती मिरज अशी सांगितले। त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी त्यांना त्यांच्या अंगझडतीचा उद्देश कळवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या कब्जातील गाडीच्या डिग्गीमध्ये तयार गांजा माल मिळून आला। त्याच्याकडे सदर गांजा मालाबाबत विचारणा केली असता रियाज सारवान याने सांगितले की अमन जमादार याचेकडून गांजा माल खरेदी करून तो विक्री करता घेऊन जाणार आहे। तसेच अमन जमादार याने सांगितले की सदरचा गांजा माल हा त्याने जयसिंगपूर येथील मोहम्मद तौहीद सिद्दीकी नावाचे इसमाकडून घेतला आहे। लागलीच सदर आरोपी व गांजा माल सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी पंचांसमक्ष जप्त केला आहे। सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामे मिरज शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून याबाबत वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करीत आहेत।